अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा। हॅलो, गुड मॉर्निंग। आज आहे दत्त जयंती आणि आमच्याकडे आज दत्त जयंतीचं छान पारायण चालू आहे। चला, गुलाल अक्षता सुद्धा आहेत। आज दत्त जयंती आहे आमच्याकडे। गेले 7 दिवस झाले पारायण सुरू झालेलं आहे आणि चला फळं आणले गेलेले आहेत, फुलं आणले गेले, नारळ सुद्धा फोडून ठेवलंय। म्हणे अतिथी बाळे माझी लग्न होणी सुती देखा, घेऊन आली अन्नोदका तव तेची झाले बाळका ठाया पुढे लोळती पुत्रपिवस्त्रीने सुन्या आली तई बाळकापाशी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर। अवधूत चिंतन दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कर्दनाजं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रं भूषणभूषणं प्रबद्धे। हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला, वाटीने हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला। श्री गुरुदेव दत्त ओवाळितो प्रेमे आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरूंचा कराया उद्धार जगाचा। आता आलोय आम्ही अवधूत निराकारी मठात। प्रतिपीठापूर अशी प्रतिकृती यांनी तयार केलेली आहे। सो चला, आता 2-3 दिवसाआधी आलो होतं ना, तेव्हा चेहऱ्यावर तेज नव्हतं। आज प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर वेगळाच दिसतोय दत्त महाराजांचा चेहरा। असं इतकं सुंदर सगळं छान सजवलंय, खूप मस्त वाटतंय बघा पाना दत्तगुरूंचा। शंभू हॅपी बर्थडे म्हणायचे दत्तगुरूंना। आम्हाला अजून जन्मदिवस वगैरे कळत नसल्याने पालखी होती, या पालखीतनं मिरवणूक वगैरे काढली होती। छान दत्त महाराजांचा फोटो आहे। झालं दर्शन। आज गाणगापूरच्या इथे उत्सव झाला नाही, या मंदिरात छान दर्शन झालं। प्रसाद केळवणी आलाय म्हणून मी एकच घेतलं, नाही तेच होतं मी एकच नाही। हा, तो एकच प्रसाद। आता लाईट्स लावले ना, आता लाईट्स लावल्यावर मस्त दिसतंय। चला बसूया थोड्या वेळ। शिवम माऊला बोलवते बघ, ती चालली बोला कसं असं होतंय। आबूला कसं बोलवायचं? आबूला कसं बोलवता? आम्ही आमच्या घराजवळ म्हणजे गणेश कॉलनीतल्या दत्त मंदिरामध्ये, आणि या दत्त मंदिरात छान वाढदिवसाला लावतात तसे फुगे वगैरे मस्त लावलेले आहेत। शंभूला मजा येणार। शंभूचं लक्ष मागे असणाऱ्या फुगांकडे, त्यामुळे तो आपल्याकडे लक्ष देत नाही। सगळी लाईन मंदिरात जाणाऱ्या लोकांसाठी आणि इकडची लाईन आहे प्रसाद घेण्यासाठी। आपा मंदिरातला तेज बघ, काय सुंदर दिसते मूर्ती। या मंदिरात खूप गर्दी होती, छान दर्शन झालं मस्त। आणि मूर्तीला तर काय सुंदर सजवलंय, छान फुलांच्या माळा वाढदिवसासारखे छान अगदी फुगे लावलेले आहेत। आमच्या शंभूला अजून जन्म सोहळा वगैरे इतकं काही माहित नाही, पण आपण दत्तगुरूंचा हॅपी आहे बरं का, हॅपी बर्थडे टू यू म्हणायचं तर तो तेवढं नक्की म्हणतो। आम्ही कोणाचंही असलं म्हणजे देवाचं की त्याला सांगा आज यांचा हॅपी बर्थडे टू यू आहे म्हणायचं। आणि या मंदिरात छान प्रसाद केळं मिळाले, मी येऊन गेले, सगळे कुठे राहिले काय माहिती। तो चला आता जेवायचं आहे, म्हणजे आज तर उपासाचे मुळे दत्त जयंतीचा, त्यामुळे ज्यांचा उपास नाही त्यांच्यासाठी चाललंय धिरडा, बाकीच्यांसाठी आज बटाट्याचा कीस गेला, कारण आप्पाचा रोज उपास असतो आणि 8 दिवस
रोज साबुदाणा भगर आमटी चटणी थालीपीठ हे खायचं नव्हतं म्हणून आज काहीतरी वेगळं केलंय.